एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. किरण मोरे यांच्या व्यंगचित्रासह कांदा पोहोचला संसदेत. विरोधी खासदारांनी दाखवलं एकजुटीचं दर्शन. संसदेच्या प्रवेशद्वारावर आज काँग्रेससह उत्तर महाराष्ट्रातील विरोधी खासदारांनी एक ऐतिहासिक निदर्शन केले. हातात कांद्याची माळ आणि किरण मोरे यांच्या व्यंगचित्रांनी सजलेले खासदारांनी देशासमोर कांद्याच्या भावाच्या समस्येकडे लक्ष वेधले. दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी एका हातात व्यंगचित्र तर दुसऱ्या हातात कांद्याची माळ धरून केंद्र सरकारकडे तात्काळ 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची मागणी केली आहे. तसेच नाफेड आणि NCCF मधील बोगस कांदा खरेदीचा पर्दाफाश करण्याचीही मागणी केली आहे. गुजरात सरकारने कांद्यासाठी 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही? केंद्र सरकार उदासीन आहे असा आरोप खासदार भास्कर भगरे यांनी केलाय. गेल्या 10-12 दिवसांपासून किरण मोरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना दिली होती. आज पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी खासदारांनी एकजुटीने आवाज उठवला. त्यामुळे संसदेतील कांदा प्रश्नास राष्ट्रीय लक्ष वेधले गेले आहे. कांद्याच्या भावाच्या तातडीच्या समस्येबाबत खासदारांची एकजूट, शेतकऱ्यांचा संघर्ष आणि व्यंगचित्रकाराची भूमिका असा ऐतिहासिक क्षण संसदेत अनुभवायला मिळाला. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी समाधान व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, बागलाण. बाजारभाव मिळत नाही. उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्या कांद्याला 14 ते 15 रुपये उत्पादन खर्च येत असतो आणि आज त्या उत्पादन खर्चाच्या भावात सुद्धा कांदा विकला जात नाही. त्यामुळे आम्ही आज संसदेच्या मकरद्वारावर महाराष्ट्रातील सर्व खासदार, विशेष करून भगरे सर असो, राजाभाऊ असो, बजरंग बाप्पा असो, आदरणीय सुप्रियाताई असो, अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. आमची मागणी एकच होती की कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कमीत कमी 40 ते 40 रुपये भाव तरी मिळाला पाहिजे. आमच्या दुधाची सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे, अनेक शेतीमालाची सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे. कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे आणि तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी आणि सर, नगर असो, पुणे असो, नाशिक असो, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक आहेत आणि त्यांच्या घरामध्ये कांदा पडू नये, मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे. ते वाट बघताय की भाव वाढ होईल की नाही. नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर पण त्याच्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणावरती उत्पादन कांद्याचे होतंय. शेतकरी अत्यंत मेहनतीने, म्हणजे जर माझ्या मतदारसंघात बघितलं तर 1 नंबरचं पीक कांदा आहे आणि 2 नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरती लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे. कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये. परंतु उन्हाळ कांद्याचं मे मध्ये काढणी चालू असताना अवकाळी पाऊस कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालंय म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु आता 2-3 महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव 700, 800, 1000, 1200 रुपयांनी कांदा विकला जातोय. उत्पादन खर्च देखील निघते. मी मागच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता. कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी करते ती खरेदी त्या याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. त्याची CBI चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं 300-350 रुपये, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजारभाव मिळत नाही तर त्या ठिकाणी 500 रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे, कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार 40-50 रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं. परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही 10-11 वर्षामध्ये त्यांनी 21 ते 22 वेळा कांद्याची निर्यात बंदी केली. 20-25 रुपयाच्या वर भाव जायला लागला की लगेच निर्यात बंदी करतात.
म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पावसामुळे जी काढी होण्यासाठीचा जो पिरियड असतो गर्भधारणा होते तो सुद्धा सीझन या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाहीये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत असेल द्राक्षाच्या बाबतीत भाजीपाला हे सगळी पिकं खरीपाचा सीझनच त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा, कांद्याला हमीभाव द्यावा, नाफेड NCCF ची जी खरेदी त्याची चौकशी करावी, त्याचबरोबर जे निर्यातीचं धोरण आहे ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारचे आणि कांद्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज मकरद्वारवरती आदरणीय सुप्रियता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली. माझे भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो, तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले तर काय सांगाल? केंद्रीय सरकारचं कायमचं कांदा निर्यातीबाबत धरसोडीचं धोरण हे कांद्याच्या ह्या परिस्थितीला जबाबदार आहे असं आमचं सर्वांचं. दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे. निर्यात झाली तर आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो, त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लागते. परंतु कधीतरी बंद करायचं, कधी मनात येईल तेव्हा चालू करायचं. या बाबतीत जे दरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजारातही भारतीय कांद्याला आता मागणी कमी होत आहे. त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे. एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजे, कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाही आणि निर्यात वाढणार नाही. निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाही. ते आमचं धोरण आहे. आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलंय. सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा, तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. बाजारभाव 300 ते 800 रुपये क्विंटल विकतोय, 2000 रुपये खर्च येतोय आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राइसवर MSP कांद्याला मिळाली पाहिजे ही मागणी आहे. तुम्ही रस्त्यावरती आंदोलन करणार का? कारण तुम्ही तिन्ही नेते रस्त्यावरती आंदोलन करताना आम्ही पाहिलेले आहेत. या मुद्द्यावरती तुम्ही रस्त्यावरती आता आंदोलन करणार का? आता आम्ही जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं, तिथं प्रत्येकाला भेटलोय, प्रयत्न करतोय. आता इथून जर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, परंतु जर योग्य तो निर्णय होत असेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे. फॉलोअप साठी कोणाला भेटणार आहे का? केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन आणि यांना भेटले, पण आज या येणाऱ्या मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आम्ही भेटलोय, निर्मला सीतारामन मॅडमला भेटलोय. कारण एका बाजूला शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे, दुसऱ्या बाजूला जे निर्यातदार आहेत त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये प्रोत्साहन अनुदान 10% पर्यंत दिलं जात होतं, परंतु हे सरकारने बंद केलंय. म्हणजे यांना बाहेर मालच जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची नीती सरकारची आहे. आणि म्हणून आम्ही कृषी मंत्री असेल, निर्मला सीतारामन मॅडम असतील, पियुष गोयल असतील यांना भेटलोय आणि जर एवढंही करून जर दखल घेत नसतील तर परत आम्ही महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी भेटून आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी हे जे बनवलेलं आहे हे देवळा तालुक्यातील एक किरण मोरे नावाचे चित्रकार आहे. त्यांनी एक कांद्याचं किती नुकसान होतंय, मग अवकाळी पाऊस असेल, भ्रष्टाचार असेल, या सगळे मुद्दे त्यांनी म्हणजे इथे वरती तुम्ही जर बघितलं तर हे सगळे नेते मंडळी म्हणजे बिर्ला असेल, पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, सगळी त्यांची चित्र काढलेली आणि खाली शेतकरी कसा हवालदिल झालाय हे या म्हणजे याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ही पत्रकं सुद्धा त्यांनी बनवून दिली आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दाखवण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा टेरिफ लावला त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की मी माझ्या देशाच्या शेतकऱ्यांचं हित जोपासणार आहे. मला सर्वात महत्त्वाचं देश पातळीवर काय घटना चालू आहे यापेक्षा आमचा शेतकरी वाचला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव मिळाला पाहिजे ही आमची सर्वात मागणी आहे. या ठिकाणी पैसे फार शेतकरी कमवतो अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा या फलकावर पाहिजे. मैं उधर का सांसद हूँ. मेरा जो इंदौरी लोकसभा संसदीय क्षेत्र है उसमें सबसे ज़्यादा प्याज का उत्पादन हुआ है. अभी 3-4 महीने से जो
प्याज निकल रहा है। एक बेमौसमी बारिश हो गई, उसमें प्याज बाजार में आने से जो भाव मिलना चाहिए किसानों को, अभी 10-12 रुपये 15 रुपये से भी किसानों की हालत बहुत खराब है। एक तरफ 1 किलो के लिए 10-15 रुपये उत्पादन का खर्च लगता है और प्याज 10-12-15 रुपये में बिक रहा है। किसानों को पैसा ही नहीं मिल रहा है। दूसरी बाजू जो आपने देखा तो उत्पाद के लिए जो दिंडोरी से है और वो अहमदनगर खाद लगता है उसका हमारा राष्ट्रवादी कांग्रेस किसानों का हालत बहुत खराब है। आप लोगों ने सोनिया गांधी को भी आप लोगों ने बोला है कि प्याज का दिया, क्या उन्होंने उसकी तरफ से भी हमारी मांग सरकार को जाना चाहिए। हमारे आंदोलन में से तो आपको लगता है कि सरकार क्या आपकी बात नहीं सुन रही है या किसानों की तरफ सरकार ने जो ध्यान देना चाहिए वो ध्यान सरकार देती नहीं है। जो एक्सपोर्ट पहले होता था तुरंत बंद कर देते। पहले कांग्रेस की सरकार में 30-40 रुपए किलो से ज्यादा भाव बढ़ने के बाद एक्सपोर्ट बंद होता था। जो पैसे मिलते हैं प्याज के वो कहाँ चले जाते हैं? दिल्ली बात करें या दूसरी जगहों में तो अभी इधर देखा तो जो ग्राहक लोग हैं उनको खाने में समझो आज 10-12 रुपए से उधर प्याज बेच रहा है और इधर 20-25 रुपए या 20-40 रुपए में लोगों को खरीदना पड़ता है। किसानों को कुछ मिलता नहीं और इधर ग्राहकों को भी ज्यादा पैसा, इसमें जो बीच वाला ये सिस्टम है वो पैसा कमा रहा है। इसी वजह से हम लगातार मांग कर रहे हैं कि जो नाफेड है, एनसीसीएफ है, जो खरीदी सरकार की तरफ से की जाती है उसकी भी सीबीआई जांच करना चाहिए और किसानों को हमी भाव देना चाहिए। ऐसी बात है कि सांसद है महाराष्ट्र के जगह से कि जहाँ प्याज का उत्पादन होता है, लेकिन इनका ये कहना है कि प्याज जो किसान जो है उनका जो दाम नहीं मिलता है, बीच वाला जो आदमी होता है वो खा जाता है, वो पैसे खाता है। उनका ये मांग है कि जो प्याज के जो किसान जो लोग उपजाते हैं उनको सही दाम मिले और यही वजह कि अपने गले में प्याज का जो माला जो है यहाँ पर लेकर आए हैं और संसद भवन के मकर द्वार के बाहर प्रदर्शन कर रहे हैं। संसद भवन में राजीव